नमस्कार, मी अनिशा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी मँगो स्टफ आईस्क्रीम आज आपण पाहणार आहोत। त्यासाठी इथे गॅसवर मी एक स्टीलचं पातेलं ठेवलं आहे। त्यामध्ये सुरुवातीला आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अर्धा लिटर फुल फॅट दूध यामध्ये टाकून घ्यायचं आहे। दुधाला एक उकळी काढेपर्यंत इथे आपल्याला अर्धा वाटी दुधात 2 चमचे मिल्क पावडर आणि 2 चमचे कस्टर्ड पावडर टाकून घ्यायची आहे। गुठळ्या न होता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तोपर्यंत दुधाला इकडे उकळी आलेली आहे। त्यामध्ये आपण कस्टर्ड पावडर आणि मिल्क पावडरची जी स्लरी बनवली होती ती हलवून यामध्ये संपूर्ण टाकून घ्यायची आहे। एका हाताने स्लरी टाकत दुसऱ्या हाताने दूध व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून गाठी होणार नाहीत। यामध्ये आपल्याला 7 ते 8 चमचे साखर टाकून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्तही करू शकतात। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 5 ते 6 काजू आणि 5 ते 6 बदाम त्याची चांगली पावडर करून घ्यायची आहे आणि ती पावडर आपल्याला या दुधामध्ये टाकून घ्यायची आहे। काजू बदामाच्या पावडरमुळे आपल्या दुधाला छान टेस्ट येते। याच्याही गाठी न होता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे दूध दाटसर झालं की आपण गॅस बंद करून थंड करून घेणार आहोत। तोपर्यंत इथे साईडला मी 2 आंबे घेतलेले आहेत। त्याचा वरचा भाग आपल्याला या पद्धतीने काढून घ्यायचा आहे आणि ही आंब्याची आतमधली जी कोय आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे। चाकूच्या मदतीने कोय अशी मोकळी करत करत आपल्याला ती बाहेर काढून घ्यायची आहे। आंब्याच्या सालीला आंब्याचा थोडा गर राहिला पाहिजे अशी आपल्याला ही काढून घ्यायची आहे। आंब्याची कोय बाजूला काढून आंबा आपल्याला एका वाटीमध्ये ठेवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण थंड करून घेतलेलं दूध टाकून घ्यायचं आहे। देठाकडचा भाग जो आपण काढून घेतला होता तो पुन्हा याच्यावर वरती ठेवून द्यायचा आहे आणि 5 ते 6 तासासाठी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता 5 ते 6 तासानंतर हे मी बाहेर काढून घेतलेलं आहे आणि त्याची वरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे। त्यानंतर ही आईस्क्रीम आपल्याला या पद्धतीने कट करून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता दिसायला किती मस्त आईस्क्रीम अशी आपली तयार झालेली आहे। तितकीच खायला ही आईस्क्रीम टेस्टी होते। तुम्हाला ही नवीन प्रकारे काही आईस्क्रीम करायची असेल तर तुम्ही या पद्धतीने नक्की करू शकतात। हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।